1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजेच त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. आमचा वर्ग 60 मुलं मुली मिळून बनलेला आहे आणि सर्व आम्ही मित्र आहोत. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देअर आर कॅम्प्स अमंगस्ट अस अँड समटाईम्स वी डू हॅव क्वायरल आर्ग्युमेंट फाईट एव्हरीथिंग. हो नक्कीच, आमच्यामध्ये नेहमी भांडणं होतात, एकमेकाला आम्ही विरोध करतो, परंतु हे सर्व काही झालं तरीही बट व्हेन इट कम्स टू फेसिंग अदर, इव्हन द टीचर, वी आर ऑल वन, वी फेस देम टुगेदर. पण जेव्हा कधी आम्ही इतरांशी लढतो किंवा इतर इतर वर्गाशी लढतो किंवा इतर शिक्षकांशी सोबत लढतो तेव्हा आम्ही सगळे एक असतोच. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. But we do not tell about any one girl or boy. We take the punishment as a class. जर तुम्हाला एखादा वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला दिसत असेल किंवा शिक्षा म्हणून पुस्तकातल्या 100 ओळी लिहायला लावलेल्या दिसत असेल तर बहुतेक करून तो आमचाच वर्ग आहे. पण आम्ही शिक्षा करत असताना कधीच या मुलांनी केली नाही किंवा त्या मुलांनी केली नाही असं कधीच चुगल्या सांगत नाही किंवा म्हणत नाही. आम्ही सगळी शिक्षा ही एक वर्ग आहे म्हणून करत असतो. अँड गेस व्हॉट हॅपन धिस इयर. आणि बघू यावर्षी काय झाले ते. We were used to teacher shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. But we did not mind it. It made no difference to us. We are all like our class the way it was. We were, in fact, quite proud of our class. आमचे शिक्षक आम्हाला खूप कल्ला करतात. कमी मार्क मिळाल्याबद्दल, घाणेरडे काम केल्याबद्दल, इनकम्प्लीट होमवर्क म्हणजे घरचा अभ्यास पूर्ण नाही केला, शाळेत नाही येत आहे रोज, अशा अनेक गोष्टीवर आम्हाला कल्ला करतात, परंतु आम्हाला त्याचं काहीच नवल वाटत नाही. आणि आम्हाला आमचा क्लास आवडतो जसा आहे तसा, आणि आम्ही आमच्या क्लासबद्दल खूप अभिमान बाळगतो. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड so in the very first period. She said, I have heard about you people from your last year's teacher and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. या वर्षीच्या आमच्या नवीन वर्गशिक्षिका मिसेस देसाई त्या पहिल्याच पिरियडला आमच्या वर्गात आल्या आणि म्हणाल्या, मी तुमच्या मागच्या वर्षाच्या शिक्षकांकडून तुम्हा लोकांविषयी ऐकले आहे आणि मला तुमच्याविषयी अभिमान वाटतो. एकोपा किंवा ऐक्य हा एक फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो गुण तुम्ही नेहमी टिकवून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्गशिक्षिका असल्याबद्दल याचाही मला खूप आनंद वाटतो आणि अभिमानसुद्धा वाटतो. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स नेव्हर चिल्ड्रेन. It is always girls, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. तुम्हाला लक्षात आलं का त्यांनी आम्हाला काय म्हटलं? त्यांनी आम्हाला मुलं किंवा मुली नाही म्हटलं. त्यांनी आम्हाला म्हटलं, तरुण लोकांनो, माझा प्रिय तरुण गृहस्थांनो, तरुण बाईसाहेबांनो, आता या बाईसाहेब कसे काय करायचे आपल्याला दाखवतील. असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटते. यस, वी ऑल लाईक व्हेरी मच. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कॉल्डिंग अँड punishments. But when Mrs. Desai came with the progress report cards, she did not look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes did not look happy. लवकरच पहिल्या घटक चाचणीच्या वेळ येऊन ठेपली. चाचणीनंतर आमची खरडपट्टीचा किंवा शिक्षेचा आमचा नेहमीचा वाटा पत्करायला तयार झालो. पण जेव्हा श्रीमती देसाई प्रगती पुस्तक घेऊन आल्या तेव्हा त्या रागवलेल्या दिसत नव्हत्या. त्या काहीशा शांत होत्या. त्या नेहमीप्रमाणे स्मित हास्य करू लागल्या.
परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आम्हाला बघता येत नव्हता. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. मेनी ऑफ अस हॅड फेल इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. सम हॅड नॉट appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. एक एक करून आम्हा विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तके वाटणे सुरू केली. आमच्यापैकी बरेच जण एक विषयामध्ये, कोणी 2 विषयामध्ये नापास झाले. काही जण असे होते की ते परीक्षेला बसलेही नव्हते. थोडेच काही होते की त्यांना विषयामध्ये चांगले गुण होते. पण अगदी थोड्यांनीच सर्वच विषयात चांगली कामगिरी केली होती. So that's that, she said after handing out all the cards. Suddenly, her eyes were filled with tears. She did not let the tears fall. Of course, she just blanked them away and turned to the blackboard. आम्हा विद्यार्थ्यांना सर्व प्रगती पुस्तके वाटल्यानंतर अचानकच एकाएकी त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. अर्थात त्यांनी ते अश्रू डोळ्याच्या खाली उघडू दिले नाही. त्यांनी आपल्या डोळ्याची उघडझाप केली आणि ते अश्रू सावरले आणि पटकन त्या फळ्याकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आक्स. वर्गातल्या कोणीतरी विद्यार्थ्याने विचारलं. तुम्ही आमच्यावर रागवले आहात का मॅडम? नो, नॉट ॲट ऑल. नाही नाही, मुळीच नाही, अशा त्या म्हणाल्या. बट वी डोंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही? सुष्मिता हळू आवाजात म्हणाली. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. टेक आउट युअर बुक्स. नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात. मला तुमचा नेहमी अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, आता आपल्या अभ्यासाकडे वळूया. तुम्ही तुमचे पुस्तकं बाहेर काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट धिस. आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो आणि त्याविषयी बोललो. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अश्मिता आस्क्ड स्नेहल. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिड नॉट सेज आय एम प्राऊड ऑफ यू. स्नेहलने विचारले. देसाई मॅडम काय म्हणाल्या हे तुला लक्षात आलं का अस्मिता? त्या म्हणाल्या, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी इच्छा असेल. मला तुमचा अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या नाहीत. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड. सो मेनी ऑफ अस फेल. सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सेप्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? तुझी काय अपेक्षा आहे? आपल्यापैकी बरेच मुलं नापास होतात, बरेच जण परीक्षा चुकवतात, तरीही त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटावा अशी तू अपेक्षा करते का त्या टीचरकडून? बट दिस इज रिअली टू सॅड, सेड आकाश. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. परंतु हे फारच वाईट आहे, आकाश म्हणाला. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असं काहीतरी केलंच पाहिजे. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? आस्क्ड सुनील. शी वॉन्ट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? परंतु कसे? आपण काय करू शकतो? सुनीलने विचारलं. आपण सर्वांनी चांगले केल्याशिवाय त्या संतुष्ट होणार नाही. तुला ते शक्य आहे असं वाटते का? अँड देन सडनली इट क्लिक. अचानक काहीतरी वेगळं सुचलं. येस, आय सेड, वाय नॉट? वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. राईट, सेड आकाश. लेट्स डू इट. होय, मी म्हणालो. का नाही? आपण जे शक्य आहे करून दाखवू. आपण जर सर्वांनी एकजुटीनं काम केले तर आपण नक्की काहीतरी करून दाखवू. सो द नेक्स्ट डे वी, द होल क्लास, सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प्स अदर. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व वर्गांनी एक काहीतरी प्लॅन बनवण्यासाठी एकत्र बसलो. ज्यांना ज्यांना चांगले मार्क मिळाले त्यांनी दुसऱ्याला मदत करायची यावर आमच्या सगळ्यांची सहमती झाली. दॅट्स ऑल व्हेरी वेल, सेड नियती. शी इज द मॅथ जिनियस इन आवर क्लास. आय हॅव ट्राईड टू हेल्प. हे ऐकून नियती म्हणाली, आता फारच छान झालं. ती वर्गातली हुशार गणिताची विद्यार्थिनी होती. तिनेसुद्धा मदत करायला तयारी दर्शवली. पूर्वीही मी तुम्हाला मदत करण्याची इच्छा दर्शवली, परंतु तुमच्यापैकी कोणीही इंटरेस्ट घेत नव्हतं किंवा तुम्हाला कोणाला मदत घ्यावीची नव्हती. बिफोर
But no one is interested. They don't want to help them. Perhaps you are too bossy, suggested the सोली. सोली म्हणाला की तू कधीकधी आम्हाला बॉससारखं वागवते, म्हणूनच कदाचित तुझ्याकडून आम्ही कोणी मदत घ्यायला तयार नव्हतो. हे सर्व गोष्टी ऐकून निलेश म्हणाला, वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट टू सीट अँड डू मॅथ्स? यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. जो कोणी शाळा सुटल्यानंतर बसेल आणि त्याला आम्ही गणिताची उत्तरंसुद्धा सांगू. सी व्हॉट I mean, said Niyati, and they are both way behind the class in math. This is not do, said Akash. Do you think? They say, madam, will be proud of a class of copycats. You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow. आकाश म्हणाला की असं आपल्याला करता येणार नाही. आपण एकमेकाचे गणिताचे उत्तर जर पाहिले तर ते एक प्रकारे कॉपी कॅट्स होईल आणि त्या आपल्या टीचरला नक्कीच ते आवडणारसुद्धा नाही. अँड व्हॉट इफ दे डोंट? अँड देअर आर मेनी लाईक देम, सेड नियती. आय हॅव ॲन आयडिया, सेड सोली. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट. दे विल व्हिजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी व्हॉट वी स्टडी. सोली म्हणाला, माझ्याकडे एक सुंदर कल्पना आहे. आपल्यापैकी काही विद्यार्थी आपले शोधदीपक होईल आणि ते आपल्या घरी येईल, घरी भेटतील, आपला अभ्यास पाहण्याकरता दर दिवशी आपल्याशी बोलतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क्ड निलेश. लेट्स अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. त्यावर निलेश म्हणाला, जर आपल्याला कोणाला जर अडचणी आले तर यावरही एक उपाय आहे. आपण आपल्या वर्गाचे स्टडी गार्ड तयार करू. जसे नियती आपल्या वर्गात गणितामध्ये हुशार आहे, ती आपली स्टडी गार्ड राहील. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. हे सर्व ऐकून सुनील म्हणाला, खूपच छान आयडिया आहे. आता आपण सर्वच विषयासाठी स्टडी गार्ड तयार करूया. I did not take very long to identify the SLs and SG. We put the POA plan of action in motion immediately. We did this without letting any of the teacher in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. पण ही गोष्ट आपण वर्गातल्या कोणत्याच टीचरला सांगायचं नाही. पण आपल्या टीचरला आपल्याला सरप्राईज द्यायचा आहे. परंतु त्या मॅडम खूपच छान आहे. आपल्यामधला बदल त्या नक्कीच एका आठवड्यापर्यंत ओळखू शकतील. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. नो वन इज एव्हर absent. Everyone pays attention during the lesson and I see a different looks in your eyes. Something has happened. हे सर्व बघितल्यावर देसाई टीचर म्हणाल्या, काहीतरी वर्गामध्ये वेगळं घडत आहे. कोणीच अब्सेंट राहत नाही आहे. एव्हरीवन पे अटेन्शन म्हणजे सर्वजण वर्गात लक्ष देत आहे. आणि आय सी अ डिफरंट लुक्स इन युअर आईज म्हणजे प्रत्येकाच्या नजरेमध्ये मला काहीतरी वेगळी चकाकी दिसत आहे. याहून समथिंग हॅज हॅपन, काहीतरी वर्गात घडत आहे असं टीचर सगळ्यांना म्हणू लागल्या. सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस. यू पीपल आर रिअली अमेझिंग. What wonderful ideas, such determination, there is no other class like yours. हा संपूर्ण बदल दिसल्यावर आम्हाला त्यांना सांगावंच लागलं. त्या खरोखरच प्रभावित झाल्या. तुम्ही लोक खरोखरच अद्भुत आहात. किती सुंदर ही कल्पना आणि कशी ही जिद्द. खरोखर तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही, मला नक्कीच असं वाटते. वी फेल सो हॅपी. वी वेअर ऑन क्लाउड 9. एव्हरी वन ऑफ अस बिगेन टू ट्राय हार्ड, हॉनेस्टली, and you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the result. आता आम्हाला सर्वाला खूप आनंद येऊ लागला. आमच्यातले सर्वजण रोज शाळेत येऊ लागले, मेहनत घेऊ लागले. अँड विश्वास बसत नाही की सगळेजण खूप उत्सुक झाले की कधी दुसरा युनिट टेस्ट होईल आणि त्याचे मार्क आम्हाला कळेल. धिस टाईम वेन मिसेस देसाई वॉक इन with the progress card, she was all smile. She congratulated each one of us personally. यावेळी श्रीमती देसाई टीचर जेव्हा प्रगती पुस्तके घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या. त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकांना व्यक्तिशः अभिनंदन केले. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well.
Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and some had even failed. So then we all began to feel crushed. Naina, who had got a red mark in her card, could not bear it. I have let the whole class down, she sobbed. काहीही असो, शेवटची एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. आम्ही सर्व चांगले यश मिळवू अशी आमची अपेक्षा होती. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी खरोखरच चांगले मार्क मिळवले. परंतु खेदाची गोष्ट अजूनही होती की काही जणांना फारच कमी गुण मिळाले. काही तर नापास झाले. त्यामुळे आम्हा सर्वांना नाउमेद पराभूत झाल्यासारखं वाटू लागलं. नैना तिच्या प्रगती पुस्तकात मिळालेली रेष सहन करू शकली नाही आणि ती म्हणाली, मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आणि असं म्हणत ती रडू लागली. बट our dear class teacher went to her and hugged her. No, Naina, you haven't let anyone down. Look at your card. Last time you had got only 2 out of 50 in science, and this time it's 16. That's quite a leap. You have started off in the right direction, and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. Can you guess what happened in the next test? हे सर्व पाहून आमच्या प्रिय वर्गशिक्षिका नैनाजवळ गेल्या आणि म्हणाल्या, नैना, तुझ्यामुळे कोणाचाच अपेक्षाभंग झाला नाही. मागच्या वेळेस तुला विज्ञानामध्ये 50पैकी फक्त 2 मार्क होते आणि यावेळेस तुला 50पैकी 16 मार्क आहे. म्हणजे थोडी तरी वाढ झालेली आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन अ राईट डायरेक्शन. तू योग्य दिशेने वाटचाल करत आहे. आय नो यू विल कीप इट अप. मला माहीत आहे तू नक्कीच प्रगती करील. आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुझ्यावर अभिमान आहे. एकंदरीत पूर्ण वर्गावरही अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. तुम्ही अंदाज बांधू शकता का की पुढच्या परीक्षेमध्ये काय